नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात. तर आजचा मी हा व्लॉग चालू केलेला आहे. नॉर्मल व्लॉग आहे आज, असं काही स्पेशल वगैरे काय नाही. म्हटलं मी असा व्लॉग टाकतेच तर तो असा ओकेशनलीच टाकते मी. तर म्हणून विचार केला आज मी म्हणजे आज सुट्टी होती तर मग असंच रँडमली व्लॉग चालू करूया म्हटलं. तर आता वाजले आणि खूप उशिरा चालू केलेला आहे मी, संध्याकाळचे वाजलेले 5:30. तर आता मी असं जस्ट खाली चाललेली आहे. तर म्हटलं मग आजचं इव्हनिंग रुटीन किंवा संध्याकाळचं मी काय करते ते तुम्हाला मी दाखवेन. तर आज असा मम्मीचा प्लॅन चालू आहे की छोले भटुरे बनवूया. मग म्हटलं चला असंच रँडम व्लॉग चालू करूया आणि तुम्हाला पण दाखवेन की म्हणजे संध्याकाळचं कसं काय असते ते. सो तुम्ही कंटिन्यू राहा, पुढे पुढे बघा काय होते ते. सेजू गेलेली ऑफिसला, खुशी पण क्लासेसला वगैरे गेले. तर आज मी एकटी आहे घरी. तर म्हणून म्हटलं थोडासा असा चान्स मारूया, मम्मीला बोलूया की बनव करून. तर आता मी सगळं चालली आहे सामान घ्यायला आणि भूक पण लागली आहे, संध्याकाळ झालेली आहे. तर बघू काय खायला भेटतं आहे का तिकडे. घेऊन झालेलं आहे सगळं. किती मी सामान घेऊन घरी आली आणि मी विचार केलेला की बाहेर आहे ना मी शूट करेल, पण मला आहे ना जमलं नाही. म्हणजे मला फोन बाहेर असं उचलायला कसं तरीच वाटत होतं, म्हणजे असं लाज वाटत होती. सेजू किंवा खुशी असली अशी सोबत काय म्हणजे त्यांनी हेल्प केली असते, पण मी म्हटलं एकटीला कसं. तरी पण मी असे बॅक कॅमेराने करून आहे ना असं छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत. मग नंतर विचार केला ते बिल्डिंगच्या खाली येऊन मी शूट करेल, पण ते परत मग सगळे होते खाली. मग म्हटलं नाहीच केलं. म्हटलं डायरेक्ट घरी आली. आता घरी आली आहे मी, थोडंसं भेल आणली आहे, सुकी भेल. ते मी खाते आणि पुढे दाखवते. तर मी भेल खाते. यही सुकी पूरी इज मैंडेटरी वन. अच्छा, मला वाटलं आता सेजू येते, तर आपण सेजू आली वाटते. सेकंड. हॅलो, बंद करते. सॉन्ग बंद कर. दरवाजा राहू दे उघडा, तो दिवा जाईल. आज काय एवढं दिवा लावायला? आज दिवाळी आहे. दिवाळी नाही. हाऊ वॉज युअर डे? असं इट वॉज ग्रेट. आता मम्मी छोले आणि भटुरे बनवते, जसं मी सांगू. येस, काय बनवता? छोले भटुरे भटुरे नाही बनवलं चालेल, पण छोले बनवले पाहिजे बनतात. त्याच्यासोबत विथ जिरा राईस. अरे कुछ और चाहिए? कारण मी खात नाही. फॉरगेट. तर आता मम्मी ते छोले भटुरे बनवते. तर आता मी तुम्हाला ते दाखवते कसं काय, म्हणजे ते कशी बनवते. म्हणजे छोटी अशी इन शॉर्ट अशी रेसिपी दाखवते तुम्हाला कसं काय ते. चला. हे आहेत रात्रभर भिजवलेले 3 वाट्या छोले. या वाटीने 3 वाट्या आहेत, म्हणजे भिजवलेले छोले या वाटीने होतात. त्याच्यात चम्मचभर मीठ, 2 तेजपान, दालचिनी, मोठी विलायची, चक्रीफूल, छोटी विलायची, 4-5 काळी मिरी,
आणि 4 लवंग आणि थोडीशी अर्धा चम्मच सोप आणि हे हिंग, जिरं आणि ओवा. पाव चम्मच जिरं, अर्धा चम्मच हिंग आणि अर्धा चम्मच ओवा. याच्या 6 शिट्ट्या काढायच्या. तू इथे कशाला उभी आहे? आता शिका लागेल ना. का चालली का? मम्मी बोलते अजून किती थांबशील. नाही मम्मी असं काही नाही बोलत आहे. मम्मी नाही तू बोलते. मी पण नाही काय बोलत. तुलाच घाई आहे जास्त मला जायची. घाई बी नाही. तुलाच घाई आहे. मला घाई नाही. तुला इथे घरातले काम करायला नाही, तिकडे जाऊन करायचे आहेत ना, म्हणून काय तर. हे 2 वाट्या मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, हे अर्धी वाटी रवा, 1 वाट्या पाण्यामध्ये गरम पाणी करून त्याच्यात मिक्स करून घेतलं आहे. शिजवायचं नाही आहे. आणि याच्यातच 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. हे अर्धी वाटी दही आणि अर्धा चम्मच खायचा सोडा. हे आता मी मिक्स करून घेते. गरम पाण्यात त्याच्यासाठी की हे गरम पाण्यात रवा टाकल्यामुळे भटुरे सॉफ्ट होतात. आता अर्धा चम्मच सोडा टाकतो. मिक्स करून घ्यायचं. हे दह्यात सोडा टाकल्यामुळे याने असं फॉर्मेट होतं पीठ. थोडा वेळ असं फिरून घ्यायचं. आणि आता हा रवा टाकलेला आहे, हा थोडा थोडा करून याच्यात मिक्स करून घ्यायचं लागेल तेवढं. तर आता जसं मम्मीने सांगितलं की ते पीठ आता मळून घेते. त्याच्यात जे जे इंग्रेडियंट्स टाकले मम्मीने ते तुम्ही बघितलेच. आता पीठ ते किती तास ठेवायचे मम्मी तसं? तसं 1 ते 2 तास ठेवू शकता. 1 तास तरी ठेवलं पाहिजे, चांगलं फर्मेंट होते. अच्छा, तर 1 तास तरी पीठ ते तसं 1 ते 1.5 तास ठेवलं पाहिजे. म्हणजे ते चांगलं पीठ असं चांगलं फर्मेंट होतात आणि आपले भटुरे जे आहेत ते चांगले असे फुलतात एकदम रेस्टॉरंट सारखे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काही नाही म्हणायचं. तुम्ही तर खात नाही. मी नाही खाता. डाएट तर अजिबात नाही फॉलो करत. बाहेरचं सगळं खाते आणि बाहेरचं पण नाही खात मी. तर आता मम्मी ते पीठ मळते. ते पीठ मळून झाल्यावर तुमच्यासोबत भेटू. आता हा गरम मसाला आहे. याच्यात थोडीशी सोप, जिरं आणि 2 काळी मिरी, जरा छोटा तुकडा दालचिनीचा आणि तेजपत्ता आहे. हे थोडंसं हलकंसं भाजून घेते. हे वरून टाकण्यासाठी आहे. थोडं कुटून टाकायचा मसाला, याने चांगली टेस्ट येते. हलकंसं या साईजचे मी 3 मोठे कांदे घेतले, हे कापून घेतले. आणि या साईजचे 2 मोठे टोमॅटो आणि 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच 1 इंच आलं आणि 2 हिरवी मिरची. आता हे चांगले तेलात म्हणजे भाजून घेते आणि मग याचे क्रश करायचं. पेस्ट नाही करायची, हलकी क्रश करायची. ते मी दाखवतेच तुम्हाला. तिला सेजू घ्यायला नाही गेली म्हणून ती रुसलेली आहे. टीव्हीचा आवाज कमी कर ना जराशी टीव्हीचा आवाज कमी कर. ते सेजू खुशी क्लासेसला जाते ना, तर सेजू तिला घ्यायला नाही गेली म्हणून ती रडली आहे, फुगलेली आहे. तर म्हणून म्हटलं आता तिचा थोडासा असा पण अवतार दाखवला पाहिजे. आणि तिकडे शिटी होते. आणि ही मॅडम जे चालत येतात त्यांना काय, जे स्कूटीने जातात ना त्यांना काही नाही वाटत. आमच्या सारख्यांना वाटतं की जे चालत येतात जातात. मी पण 2-2 तास ट्रॅव्हल करून जाते, असं नाही. इग्नोर. होय, आपण छोले भटुरेकडे लक्ष देऊया. मम्मी इथे
थोडं मीठ टाकलं लवकर चांगलं भाजलं जातं कांदा. त्याला जास्त अद्रक लसूण नसते पाहिजे. असं फ्राय करून घ्यायचं. ते 1 चम्मच तेल. कांदा आहे. टोमॅटो घालत आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यात अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 1 ते 1.5 चम्मच लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. तेल सुटेपर्यंत याचं परतून घ्याय हे होऊ द्यायचं. आता याचे छोले टाकून घेते. मी सगळा अख्खा गरम मसाला काढून घेतलेला आहे. ते छोले टाकत आहे मी. थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर हे तुमच्या स्वादानुसार टाकायचं. 1 चम्मच साखर, 1 ते 1.5 चम्मच. याने चवही छान येते आणि रंगही छान येतो. थोडंसं गाईजवळ तूप टाकायचं 1 चम्मच. जो आपण मसाला कुटला होता तो थोडासा टाकायचा, जास्त नाही. चिमटभर 2 चिमट असे टाकायचं आणि ह्याच्यातच असे क्रश करून घ्यायचे छोले, स्मॅश करून घ्यायचे. त्याला घट्टपणा येते. मिक्सरमधून एकदम पेस्ट होते, याने टेस्ट चांगली येते. असे थोडे थोडे दाबायचे. ही अशी थोडी भाजून घ्यायची आणि क्रश करून टाकायचे. पीठ जे मम्मीने मळून घेतलेलं ते असं एकदम चांगलं असं फर्मेंट झालेलं आहे. आता मम्मी त्याला चांगलं अजून मळून घेते तेल लावून.
मस्त असा फुगलेला आहे भटुरा, एकदम हॉटेलसारखा, रेस्टॉरंटसारखा, घरच्या घरी, बाहेर जायची कुठेच गरज नाही. मीठ टाक, तर ते लच्छा बनवायचं म्हणजे सॅलड टाईप असते, ते कसं बनवायचं ते मम्मी सांगते. लच्छा कांदा. लच्छा कांदा बोलतात त्याला. तर हां, मम्मीने जे आता भटुरा एवढं मस्त बनवला, फुगला चांगला एवढा मस्त, तर ते आता आम्ही खाणार आहे. मम्मी बाकीचे बनवून घेते, असं मस्त गरम गरम खाणार. तो लच्छा ट्राय करणार आहे आणि टेस्ट करायच्या वेळेस तुम्हाला रिव्ह्यू सांगते कसं आहे ते. म्हणजे टेस्ट कशी आहे ते तुम्हाला रिव्ह्यू देते मी. सो कंटिन्यू. तर इकडे अशी काय डिश रेडी आहे. इकडे छोले, इकडे भटुरे, इकडे हा लच्छा आणि इकडे लोणचं. तर ही आता डिश मी टेस्ट करते आणि मग ते आता मी जेवते मस्त. आणि ते जेवतो आम्ही आता, सगळेजण जेवतो, त्याचा रिव्ह्यू देतो आणि थोडंसं मग नंतर जे उरलेले फटाके आहेत ना, आता तिकडे सगळे फोडत आहेत. तर आता आम्ही ते जेवल्यानंतर ते थोडंसं खाली जाऊ फटाके फोडायला. आणि चला आता आपण जेवूया, रिव्ह्यू घेऊया सगळ्यांकडून. जेवते आणि रिव्ह्यू सांगते. आईच्या हातच्या सारखं जेवण कुठंच नाही. मस्त झालं, छान झालं, छान, बरोबर झालं. तिखट गोड मॅक्सिस मध्ये खाल्ली होती ना तशी. मस्त लागते. तुम्ही पण घरी असंच ट्राय करा, म्हणजे जसं मम्मीने दाखवलं तसं नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कशी लागते ते. तर आता मी जेवून घेते आणि बाकीचे पण सगळे जेवतात आहे. तर मी व्हिडिओ इकडेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.